जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. अहिल्यानगर शहरातील महानगरपालिकेच्या गंगा उद्यानात मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याच्या घटनेने वाद निर्माण झाला. या प्रकरणानंतर आमदार संग्राम जगताप यांनी उद्यानात पूजा अर्चना करून स्थळ शुद्ध केले आणि बुरखा हटाव देश बचाव अशी घोषणा दिली. 1 जून 2026 रोजी उद्यानात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इस्लाम धर्मानुसार दिवसातून 5 वेळा नमाज अदा करणे अनिवार्य आहे. निर्धारित वेळेत नमाज चुकल्यास ते पाप मानले जाते. त्यामुळे वेळेत घरी पोहोचता न आल्याने काही महिलांनी उद्यानात नमाज अदा केला असावा असे काही जणांचे मत आहे. या घटनेवरून हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध व्यक्त केला. त्यांनी उद्यानात नमाज पठण सार्वजनिक ठिकाणी योग्य नसल्याचे म्हटले. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पूजा केली आणि स्थळ शुद्ध केल्याचे सांगितले. इस्लाम धर्मामध्ये दिवसातून 5 वेळा नमाज अदा करणे अनिवार्य मानले जाते. निर्धारित वेळेत नमाज पूर्ण करणे धार्मिक कर्तव्याचा भाग मानला जातो. त्यामुळे प्रवासात किंवा घरापासून दूर असताना काही वेळा मुस्लिम बांधव उपलब्ध जागेत नमाज अदा करण्याचा प्रयत्न करतात, अशी माहिती धर्म जाणकारांकडून दिली जाते. संबंधित महिलांनीही वेळेच्या मर्यादेमुळे आपल्या धार्मिक कर्तव्याचे पालन करण्याच्या उद्देशाने नमाज अदा केली असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र अनेकांनी हा मुद्दा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असल्याचंही म्हटलंय. दुसरीकडे हिंदू संघटनांनी सार्वजनिक उद्यान हे सर्व धर्मियांसाठी सामान्य जागा असल्याने धार्मिक कार्यक्रमासाठी वापरणे टाळावे अशी भूमिका घेतली. धार्मिक स्वातंत्र्य सर्वांना आहे, मात्र सार्वजनिक ठिकाणे राजकीय किंवा धार्मिक तणावासाठी वापरली जाऊ नयेत. मुस्लिम बांधवांनी शक्यतो नमाज घरी किंवा मशिदीत अदा करण्याचे नियोजन करणे उचित राहील, जेणेकरून अशा घटनांना राजकीय रंग मिळण्याची संधी कमी होईल आणि सामाजिक सौहार्द टिकून राहील. स्थानिक प्रशासनाने दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तर महानगरपालिकेचं असणारं गंगा उद्यान, या गंगा उद्यानामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की व्हिडिओ व्हायरल झाला की कुठलंही मान्यता नसताना सामूहिकरित्या नमाज पठणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर शहराच्या मायवडा परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने कुठेतरी एक महिला, शंकर सावली मठ आहे, त्या मठाच्या परिसरामध्ये येऊन गेली आणि तिथे बाहेर गेल्यानंतर तिला असं शंका आहे की तिला आताच कुठेतरी ते गोमांस टाकायचं असेल, पण तिला कुठेतरी काहीतरी दिसलं नसताना किंवा काही शंका तिला आली असेल, म्हणून त्या महिलेने ते गोमांस हे बाहेर टाकलं. तो व्हिडिओ देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, पण अद्याप ती महिला आरोपी अजून पकडलेली नाही. पण ती महिलाच आहे का हे सुद्धा अजून निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळं या भारत देशामध्ये बुरखा हटाव देश बचाव ही म्हणण्याशिवाय आता सर्वांसमोर आलेली आहे. त्याच पद्धतीने आज गंगा उद्यानमध्ये देखील तोच प्रकार समोर आला की महिलांच्या आडून हे कुठेतरी प्रयत्न होतो की काहीतरी वेगळं काहीतरी घडून आणायचं. याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे की हे खरंच काय प्रकार होता, कारण की कुठेही काही नसताना सुद्धा अचानक असा प्रकार घडणं हे अत्यंत कुठेतरी शंकास्पद आहे. आम्ही बंद नाही करणार, पण आम्ही बंद करण्याचे आम्ही बंदोबस्त करू. प्रशासन कुठेतरी प्रशासन कमी पडते, पण असे प्रकार होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरित्या जर कुठं नमाज पठण होत असेल त्या ठिकाणी आम्ही वरा देवता पूजन केल्याशिवाय राहणार नाही. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग.
क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।